मित्रांनो, कासा आणि सायवन वरनं जाता येता मी नेहमी एक व्यक्ती बघतो सायकल वरती, जी आपण लहानपणी जी कुल्फी खायचो ना 1 रुपयाची 2 रुपयाची, 50 पैशाला पण भेटायची. तर ती कुल्फी घेऊन नेहमी एक काका मला येता जाता दिसतात. आणि आज सडनली मी पनवेलवरनं आलो आणि मला ते रस्त्यात दिसले. तर मी तुम्हाला त्या काकांना भेटवतो. हे आहे ते काका. काका असा हात दाखवा. हात दाखवला. काका नाव काय? नारायण. नारायण काका आहे ते. काका तुम्ही कधीपासून कुल्फी विकताय? 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली. 40 वर्षापासून मित्रांनो काका कुल्फी विकतायत. आणि माझ्यासारखे तुम्ही पण कितीतरी पोरं असतील ज्यांनी काकाची कुल्फी खाल्लेली असेल, म्हणजे जी आपण पेप्सी बोलतो ना ती खाल्लेली असेल. आणि काका आहे म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवातीला पेप्सी विकायला चालू केलेली तेव्हा किती रुपयाला विकत होते? 10 पैशाला. 10 पैशाला. आणि आता कितीला विकता? आता 2 रुपये. 2 रुपये. आणि आता जवळजवळ 40 वर्ष झाली बरोबर ना? अजून पण तुम्ही सायकलवरच विकताय? सायकलवर. तुमचं वय किती असेल अंदाजे आता? 60. म्हणजे 40 म्हणजे 20 वर्षाचे होते तेव्हापासून विकताय. काका 20 वर्षाचे होते तेव्हापासून विकतायत. आणि हे बघा काकांकडे सायकल अजून पण, आणि सायकलला बेल पण आहे. तर रोज किती किलोमीटर तुम्ही हे करता? 30 किलोमीटर जातो रोज 30 किलोमीटर सायकलवर. 60 वय काकांचं वय बघा. अजून पण काका 30 किलोमीटर रोज. आणि किती पेप्सी असतात? पेप्सी काय 150-200. आता नाही चालत. आता नाही चालत कारण प्रत्येक गावाला पेप्सी आता. हा, प्रत्येक गावाला असतात. पण प्रत्येक गावाला कसं थोडे वेळापुरतं विकतात आणि मग सोडून देतात काम, बरोबर ना? तुम्ही एवढ्या वर्षापासून एकच काम करताय, बरोबर ना? दुकानाला मिळतात असं. हा, दुकानाला मिळतात, बरोबर. दुकानाला पण काकांसारखं असं ह्याच्यावर घेऊन नाही जात कोणी. आणि मग तुम्ही एवढ्या वर्षापासून करताय तर गाडी वगैरे नाही काय विचार करायचा? नाही, एवढं आपलं गाव कुठलं तुमचं? आमचं औरंगाबाद, परभणी. औरंगाबादचं. पण लहानपासून इकडेच आहे. इकडेच आहे. आणि इथे कुठे आता राहायला? डोंगरीपाडा, पाटीलपाडा. पाटीलपाडा. कोणता? इथलाच? हे इथलंच कासाचं पाटीलपाडा. तर काका सध्या कासाच्या पाटीलपाडा राहतात. आणि काकांना कोण कोण ओळखतो मला कमेंट मध्ये सांगा. काकांच्या कुल्फ्या कोणी कोणी चांगल्या असतील तर. काका सगळ्यांना एकदा बाय करून द्या. चला, धन्यवाद मित्रांनो.